नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. काल आपल्याकडे 6 जून म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा दिन साजरा केला गेला. किल्ले रायगड तिथे शिवाजी महाराज असताना त्यांच्या किल्ल्यावर सगळं झाल्यावर राज्याभिषेक झाला शिवाजी महाराजांना. कोणी त्यावेळचे जे मुघल होते ते शिवाजी महाराजांना राजे मानायला तयार नव्हते. एवढी राज्य जिंकून, गड किल्ले जिंकून, लढाया करून सुद्धा ते शिवाजी महाराजांना राजे मानायला तयार नव्हते. तर त्याविषयी थोडीशी आज आपण माहिती घेऊया. तर त्यावेळेला सगळ्यांनी सांगितलं, नाही महाराज तुम्ही अभिषेक करून घ्या, स्वतःला राजा घोषित करा, हे घोषित करणं गरजेचं आहे. आणि समर्थ रामदास स्वामी त्यावेळेला होते, त्यांनी पण सांगितलं, राजा हे घोषित करणं गरजेचं आहे, तू स्वतःला राजा घोषित कर. एवढं सगळ्यांचं सल्ले झाल्यावर मग शिवाजी महाराजांनी ठरवलं की आपण आपल्याला राज्याभिषेक करून घ्यायचा. मग त्याच्यासाठी खूप तयारी करायला लागली. तर राज्याभिषेक कोण करणार, ती त्याची ज्याला माहिती आहे की राज्याभिषेक कसा करायचा अशी माणसं पाहिजेत. तर त्यावेळेला काशीचे गागाभट्ट म्हणून होते, त्यांना राज्याभिषेक कसा करायचा, काय करायचा हे सगळं माहिती होतं. तर समर्थांनी पण त्यांना सांगितलं, राजा त्या गागाभट्टांना बोलव, ते फार पंडित आहेत, खूप शिकलेले आहेत, ते तुला राज्याभिषेक करतील. आणि मग त्यांनी पण येताना सप्तसिंधुजल म्हणजे 7 नद्यांचं पाणी आणलं, 7 समुद्रांचं पाणी आणलं, असं काय काय आणून त्याचा शिवाजी महाराजांवर अभिषेक केला. त्याच्या आधी त्यांना त्यांची मुंज केली आणि त्यांना राज्याभिषेक केला. तर त्यावेळेला बरेच जण असं म्हणतात की ह्यांनी समर्थांनी विरोध केला. तर समर्थांनी विरोध केला नाही. समर्थांचं काय, समर्थ हे एक संत होते, म्हणजे ते वेगळे वेगळे. समर्थांचा पंथ वेगळा आणि त्या गागाभट्टांचा पंथ वेगळा. आपल्याकडे ईश्वराकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत, योग मार्ग, कर्म मार्ग, भक्ती मार्ग. तर हे संत लोक नेहमी तुम्हाला सांगतात, तुम्ही कुठच्याही रस्त्याने जा. आता आपल्याला विटीला जायचं आहे, तर आपण रस्त्याने गेलो काय किंवा ट्रेनने गेलो काय, पोचणार तर आपण विटीलाच ना. रस्ते वेगळे असतील पण तिकडे जायला अनेक रस्ते असले तरी आपलं डेस्टिनेशन एकच असतं ना. तर तशातला तो प्रकार आहे. म्हणून त्यांनी समर्थांनी आपल्या शिवाजी महाराजांना सांगितलं की तुम्ही गागाभट्टांना बोलवा, पण त्यांचा पंथ वेगळा, माझा पंथ वेगळा. मी सगळ्या त्या म्हणजे तळागाळातल्या लोकांना घेऊन जाणारा माणूस आहे, पण ते एक पंडित आहेत, तर ते सोवळं पाळणार आहेत. तर माझं तिथे त्यांचं पटायचं नाही. तर कारण शिवासूत होईल असं. म्हणून ते बोलले, "मी काही तिथे येणार नाही, पण मी लांबून तुला आशीर्वाद देईन." तर बरेच जणं तिकडे समर्थ गेले नाहीत म्हणून त्यांच्या विरुद्ध बोलतात. पण असं काही नाही. समर्थांचा पूर्ण पाठिंबा आपल्या शिवबांना होता. आणि बघा त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी एक गाणं लिहिलंय. आपल्या लता दीदी गातात, हयपती, गजपती, जाणता राजा. हं. त्यांचं जर वाकडं असतं शिवाजी महाराजांशी किंवा तिथे जर मनात काही कटुता असती म्हणून ते जर राज्याभिषेकाला आले नसते, तर त्यांनी एवढं सुंदर गाणं रचलंच नसतं, जाणता राजा म्हणून. आणि सगळा तो अभिषेक वगैरे झाला. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांना पण त्यांनी सांगितलं गागाभट्टांनी, की आता तुम्ही राज्यावर बसा सिंहासनावर. कितीतरी मन किलोचं सोनं वापरून ते सिंहासन केलं होतं. तर शिवाजी महाराजांना सांगितलं बसा, तर शिवाजी महाराज पण लगेच जाऊन बसले नाहीत. त्यांनी ज्या पायऱ्या होत्या सिंहासनावर चढायच्या, ज्या सोन्याच्या केल्या होत्या, त्या प्रत्येक पायरीला नमस्कार केला आणि बोलले, "हा माझा तानाजी आहे. हा माझा संभाजी आहे." त्यांच्याकडे कामं करणारी माणसं आहे. "हा माझा शिवा काशीद आहे. हा माझा जीवा महाल आहे." असं म्हणून त्यांनी त्या पायऱ्यांना नमस्कार केला आणि मग ते चढले. त्यांचं त्यांच्या मावळ्यांवर खूप प्रेम होतं, खूप प्रेम होतं. मी तुम्हाला नंतर तानाजी मालुसरे, शिवा काशीद यांची अंगावर रोमांच आणणारी कहाणी आहे, कथा आहेत त्या सांगेन. त्यांनी कसा शिवाजी महाराजांसाठी स्वतःचा प्राण दिला. होता जीवा म्हणून वाचला शिवा. त्याच्यानंतर गड आला पण सिंह गेला. या गोष्टी मी तुम्हाला सांगेन. पण आज हा शिवराज्याभिषेक सोहळा आहे, त्याच्या निमित्ताने मी तुम्हाला ही थोडीशी माहिती देते. तर शिवाजी महाराजांच्याकडे अगदी मुठभर मावळे होते. त्यांनी कशी ह्या लोकांची, यवनांची फजिती केली, ती आज मी तुम्हाला इथे थोडीशी छोटीशी गोष्ट सांगते. शिवाजी महाराज हुशार होते, शूर होते. त्यांनी गनिमी काव्यानी लढाई केली, हे तर तुम्हाला माहीतच आहे.
आता गनिमी कावा करणार नाही तर काय करणार? यवनांकडे आजही संख्याबळ मनुष्यबळ जास्त आहे आणि त्याही वेळेला होतं. त्यांच्याकडे लाखो सैन्य होतं. लाखो सैनिक होते आणि शिवाजी महाराजांच्याकडे अगदी मूठभर मावळे. आता एवढ्याशा मावळ्यांना घेऊन त्या एवढ्या मोठ्या सैन्याशी कसे लढणार ते? म्हणून ते नेहमी आपल्या मित्रांना सांगायचे, की "तुम्ही कामी येऊ नका, तुम्ही कामी येऊ नका. तुम्ही मला हवे आहात. मला हवे आहात. कामी येणे म्हणजे लढाईत मृत्यू पडणे. तर तुम्ही शक्यतो स्वतःचा जीव वाचवा. तुम्ही मरू नका." असे ते आपल्या ना मावळ्यांना सांगायचे शिवाजी महाराज. कधीतरी बघा माणूस वेडेपणा करतो. डोक्यात एखादा राग घेतो आणि जातो. अरे पण समोर 100 माणसं आहेत. तू एकटा काय करणार हे समजायला पाहिजे. ते वेडात दौडले वीर मराठे सात. ते गाणं त्याच्यावरच आहे. त्याची ही गोष्ट मी तुम्हाला नंतर सांगीन. पण म्हणून असे शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांना सांभाळायचे. त्यांच्यावर फार जीवापाड प्रेम करायचे. तर एकदा काय झालं असंच त्यांच्या आयुष्यात म्हणजे लढाई त्यांच्या 5वीलाच पुजली होती. कुठची तरी लढाई चालू होती. कुठेतरी ते गेले होते. शत्रू पाठीवर होता. आता काय करणार? रात्र झाली होती. शत्रूच्या तावडीतून सुटायचं कसं? दिवस झाला, उजाडला की हा शत्रूला तर कळणारच की हे लोकं इथे आहेत. आपण एवढेच लोकं. मग शिवाजी महाराजांनी आयडिया केली. काय आयडिया केली सांगू तुम्हाला? हां. त्यांनी आपल्या मावळ्यांना जवळ बोलवलं आणि त्यांच्या कानात एक गंमत सांगितली आणि ती आयडिया सगळ्यांनी केली. त्यांच्याकडे त्यावेळेला तिथे बैल होते. खूप बैल होते त्यावेळेला. लढाईला गेले होते तरी. आता लढाईला गेले, लढाई किती लांब-लांब व्हायच्या. सैनिकांना खायला नको का? काही प्यायला नको का? तर त्यावेळेला त्यांच्याबरोबर त्यांचे स्वयंपाकी, आचारी वगैरे सगळे बरोबर असायचे हां बाळांनो. सगळे बरोबर घेऊन जायचे. एवढे त्यांची भांडी-बिंडी सगळं. कारण नुसतंच लढून कसं जेवल्याशिवाय माणसाला ताकद येईल का? त्याच्यामुळे तीही माणसं त्यांच्याबरोबर असायची. तर असं असताना त्यांच्याबरोबर बरेच बैल होते. त्यांनी काय सांगितलं आपल्या मावळ्यांना, "हे बैल आहेत ना, या बैलांच्या हे जे शिंग आहेत, त्या शिंगांना आपण पलिते बांधूया." पलिते म्हणजे अशी मोठी लाकूड घ्यायचं. त्या लाकडाला चिंध्या, 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 चिंध्या बांधायच्या. त्याच्यावर रॉकेल ओतायचं आणि ते पेटवायचं. त्याला पलिता किंवा मशाल असं म्हणतात. काही जण कोलीत पण म्हणतात. तर तो आपण ती मशाल तुम्ही बांधा. सगळ्या बैलांच्या शिंगांना ते मशाली बांधा आणि मग नंतर आपण काय करूया, त्या मशाली पेटवूया आणि ह्या बैलांना इकडनं हुसकवूया आणि त्यांना काय वाटेल, अंधार होता ना, तेव्हा काय आत्तासारखी इलेक्ट्रिसिटी नव्हती किंवा प्रत्येक रस्त्याला ठिकठिकाणी लाईटही नव्हते. अंधारच होता, जंगल होतं. तर मग त्याला शत्रूला काय वाटेल, सैन्य पळतंय, मग ते येतील आपल्या मागे आणि त्यांची ती आयडिया सक्सेसफुल झाली. झाली सक्सेसफुल. त्यांनी त्या बैलांच्या शिंगांना पलिते लावले आणि नंतर भराभर, भराभर ते पलिते पेटवले आणि हुर्र करून त्या बैलांना तिकडनं पिटाळवलं, हाकललं तिकडनं आणि लांबून ज्या सैन्याने बघितलं यवनांच्या सैन्याने, की अरे! मशाली धावतायत. त्यांना काय अंधारात बैल दिसले नाही, पण बैलांच्या टापांचा आवाज तर आला. आता शिवाजी महाराज पण घोड्यावरून यायचे. तर त्यांना काय वाटलं, की रस्ता दिसत नाही म्हणून शिवाजी महाराज त्यांना आणि त्यांच्या सैनिकांना घेऊन असे पलिते लावून पळून जात आहेत इकडनं. आता त्यांना पकडणं तर भागच आहे. आज शिवा पळतो म्हणजे काय? आपण आपल्या बादशहाला काय तोंड दाखवणार? आणि ते बादशाह तर क्रूरच होते. ते नाही पकडल्याशिवाय ते त्यांना गर्दन उडवून टाकायचे. गर्दन उडवणे म्हणजे कलाम. सरळ मुंडकं उडवून टाकायचे असे ते होते. इतके कडक होते ते लोकं. तर शिवा पळतोय म्हटल्यानंतर ह्यांची धांदल झाली. "अरे भाग चलो, 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 चलो काफिर भाग रहा है, भाग रहा है." सगळ्यांनी आपले घोडे-बिडे काढले आणि दौड, 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 टक, टक, टक करते. आले, आले, आले आणि शिवाजी महाराजांनी काय केलं, त्या बैलांना ह्या रस्त्याने हुसकवलं. त्याच्यामुळे बैल इकडनं पळून गेले आणि शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या मावळ्यांना तर सगळी जंगलं चांगली पाठ होती. कुठून रस्ते आहेत, कुठे काय. ते बैल गेले ह्या दिशेने आणि शिवाजी महाराज गेले ह्या दिशेने. शिवाजी महाराजांनी काय पलिते वगैरे लावले नाही. ते अंधारात तसेच गेले. पण ह्या बैलांच्या टापांमध्ये यांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज त्यांना मिक्स झाला. त्यांना काही कळलंच नाही. त्यांना काय वाटलं ते पलिते धावतायत म्हणजे शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळेच धावतायत. हे सगळेजण आले घोडे घेऊन धड आणि येऊन बघतात तर काय, हाय अल्लाह! तौबा तौबा ये क्या हो गया? इधर तो एक भी आदमी नहीं, सब बैल ही बैल है. आणि मग त्यांना कळलं की शिवाजी महाराजांनी आपली फजिती केली.
शिवाजी महाराज कुठे, शिवा तो भाग गया, अशी त्यांची फजिती झाली. तर बाळांनो, ही यवनांची फजिती तुम्हाला कशी वाटली, आवडली का? म्हणजे शिवाजी महाराजांनी आपला एकही माणूस मरून दिला नाही आणि शिवाय स्वतःही सही सलामत आपल्या महाराष्ट्रात परतले. जर बाळांनो ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम.